नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 एप्रिल चालू घडामोडी आज घेऊन आलेलो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, येणाऱ्या उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी 26 एप्रिल या दिवशी होणार आहे उच्च न्यायालयाची भरती. त्यासाठी आज आपण खास विशेष करून प्रश्न घेतलेले आहेत, तसेच सर्वच परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने पेट्रोल पंपांना अनिवार्य केलेले E20 इंधन म्हणजे काय? तर मित्रांनो, जे काही केंद्र सरकारने पेट्रोल E20 इंधन म्हणजे काय? तर मित्रांनो, याच्यामध्ये आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की त्याच्यामध्ये 20% 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असे मिश्रण केलेलं आहे. म्हणून कारण की इथेनॉल 20% आणि 80% पेट्रोल म्हणजे E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलेले इंधन हे प्रदूषण कमी करण्यासाठी वापरले जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न दुसरा, जगातील पहिली हातपाय नसलेली लिम्बलेस तिरंदाजी चॅम्पियन कोण बनले आहे? तर मित्रांनो, अशी जगात कोणती तिरंदाजी चॅम्पियन बनले आहे की ज्याला हातपायच नाहीत? मित्रांनो, अशी आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. शीतल देवी ही एक अशी एकमेव स्त्री जगातील पहिली हातपाय नसलेली तिरंदाजी चॅम्पियन बनलेली आहे. मित्रांनो, 2026ची शीतल देवी या हातपाय नसूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजीमध्ये यशस्वी ठरलेला आहे. मित्रांनो, 2026मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, जगातील सर्वात मोठे कार्गो जहाज कोणते? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठं जहाज कोणतं विचारलेलं आहे आपल्या इथं? तर मित्रांनो, इव्हर गिव्हन हे एकमेव जगात सर्वात मोठे कार्गो जहाज म्हणून ओळखलं जातं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल, कारण की इव्हर गिव्हन हे जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजापैकी एक मोठं आहे. तर मित्रांनो, हे कंटेनर आहे आणि त्या जहाजापैकी एक जहाज आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा, 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठे होणार आहे? तर मित्रांनो, 101 हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठे आहे? मराठी नाट्य संमेलन कुठे होणार आहे भारतीय? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. बोरवली, मुंबई या ठिकाणी 101वे हे आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलन होणार आहे. तर मित्रांनो, बोरवलीला कोणतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे? मित्रांनो, ते पण ध्यानात राहून द्या, कारण की जे काही आयोजन केलेलं आहे मित्रांनो, मराठी नाट्य परंपरेतील महत्त्वाचे संमेलन मुंबईत आयोजित केले जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पाचवा, ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकासाशी संबंधित अलेक्झांडर लिओनॉव्ह कोणत्या देशाचे होते? तर मित्रांनो, जे काही ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे मित्रांनो आणि विकासाशी संबंधित अलेक्झांडर लिओनॉव्ह हे देशाशी कोणत्या संबंधित आहे? जे काही क्षेपणास्त्र कोणत्या देश संबंधित आहे? तर मित्रांनो, आपलं भारताचा मित्र रशिया हे एक असलेलं रशियासोबत
जो काय करार करून हे ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र आपण विकसित केलेलं आहे आणि अलेक्झांडर लिओनो यांच्या देशाशी संबंधित आहे मित्रांनो रशिया. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की ब्रह्मोस प्रकल्प भारत रशिया या संयुक्त प्रकल्प आहे मित्रांनो. जो काय ब्रह्मोस प्रकल्प आहे तो म्हणजे भारत आणि रशियाच्या मैत्रीतून दोघांच्या एक करारामधून झालेला एक करार आहे मित्रांनो आणि तो संयुक्त प्रकल्प आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा. अर्जेंटिनामध्ये MMA लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण? अर्जेंटिनामध्ये MMA लढत जिंकणारा भारतीय पहिला कोण? तर मित्रांनो संग्राम सिंग हे अर्जेंटिना यामध्ये MM लढत जिंकणारा पहिला भारतीय बनलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की संग्राम सिंग यांनी MM आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेला आहे मित्रांनो. तर संग्रामने काय केलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय पण मिळवलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 7वा. अग्रय ही पाणबुडी विरोधी युद्धनौका कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? तर मित्रांनो जे काही पाणबुडीच्या विरोधात युद्धनौका कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे तर कोणती? तर अग्रय ही जी काही पाणबुडी विरोधात युद्धनौका आता सध्या कोणत्या कंपनी तयार केली? मित्रांनो आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही जी काही कंपनी आहे तिने अग्रय ही पाणबुडीच्या विरोधात युद्धनौका तयार केलेली आहे मित्रांनो 2026मध्ये. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी ही योग्य उत्तर होईल. कारण की ही जी काही गार्डन रिच शिप बिल्डर अँड इंजिनियर्स ही जी काही युद्धनौका आहे म्हणजे आपण त्याला शॉर्टकटमध्ये ओळखलं जातं GRSC कंपनीने विकसित केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा. महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनास महिलांनी किती विक्री केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काय महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनात महिलांनी किती विक्री केली आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे काही सरस 22 कोटी इतकी महिलांनी या प्रदर्शनात विक्रमी विक्री केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण की असेच प्रश्न आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे गरजेवंत विद्यार्थी आहेत. कारण की येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला करंट अफेअर 2 ते 3 क्वेश्चन हमखास विचारले जातात मित्रांनो. आणि एक मार्काने तुमचा रिझल्ट जातो. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.